पण या शब्दामध्ये सारं काही विश्व सामावलेलं आहे आणि बाबा या शब्दात आदरही आहे आणि आधारही आहे. आपल्याला एखादं छोटं संकट आलं की आपण पटकन आई गं म्हणतो, पण एखादं मोठं संकट आलं तर आपल्या तोंडातून पटकन बापरे हा शब्द जातो. आज आहे फादर्स डे आणि या दिवसाच्या निमित्तानं आज आपल्या सोबत शाहरुख अख्तर हा विद्यार्थी आहे आणि त्याच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. त्यांनी स्वप्न पाहिली, पण त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या वडिलांनी अहोरात्र कष्ट केले. त्याच्या वडिलांच्या विषयीची भावना आज आपण त्याच्या शब्दात जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, पॅरा न्यूजमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. घरच्यांचा वाटा खूप सारा आहे, पण वडिलांचं कसं म्हटलं तर खूप मोठं सहकार्य तुला लाभले. तर त्यांच्या आठवणी म्हणून सांगायचं वाटत असेल तर तू काय सांगशील? ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळेस मी 4थीला असेल आणि पहिल्यांदाच माझी निवड झाली होती उशूमधून स्टेटसाठी. नाशिकला त्या स्पर्धा होत्या आणि मला खूप ताप आला होता त्यावेळेस आणि मी त्याला सांगत होतो मी जाणार नाही स्पर्धेला, काहीच करणार नाही, मला खेळायचं नाही. तरी पण मला वडिलांनी खूप सपोर्ट केला. त्यासाठी मला औषध आणून दिलं, स्वतः म्हणले मी येतो पण तू स्पर्धेला जायचं. पण सर पण आमचे खूप चांगले होते, त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि मी नाशिकमध्ये पहिल्यांदाच म्हणजे उशूला पहिल्यांदा निवड झाली होती आणि नाशिकमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं आणि त्याचं एवढं कौतुक त्यांनी केलं म्हणजे अखंड गावभर त्यांनी पोस्टर लावले, खर्च केला, सगळं केलं आणि सर्व ठिकाणी माझे पोस्टर लावले होते. तसं पाहिलं तर तुझा प्रवास अगदी घेण्यासारखा आहे आणि प्रेरणादायी आहे. तर एकंदरीत स्वतःबद्दल तू काय सांगशील? स्वतःबद्दल म्हणजे मी ज्यावेळेस आतापर्यंत मी कमीत कमी 9 मार्शल आर्ट गेममध्ये खेळलेलो वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यामध्ये वुशू असेल, कराटे असेल, युनिफाईड असेल, थांगता असेल, असे बॉक्सिंग असेल. त्यात टोटल माझे 153 मेडल आहेत. त्यामुळे मेडल्स असेल मिळवत गेलो आणि खेळत गेलो सगळ्या ह्याच्यात. आणि मला आता माझी MPSC मध्ये मी तयारी करत आहे, लास्ट इयरला आहे मी आता कॉलेजला. त्याबरोबरच मला PSI होण्याचं माझं स्वप्न आहे आणि आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी काहीतरी आपण करावं. जे माझ्यासारखी जर कोण असतील ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना मदत करावी, त्यासाठी मी PSI होण्याचा प्रयत्न करत आहे आणि नक्कीच त्यात मला तुमचा आशीर्वाद लाभावी. तर आज आपण आधुनिक युगात बघते की बरेचसे पेरेंट्स किंवा बरेचशी मुलं आपल्या आई वडिलांना मोठं झाल्यानंतर वृद्धाश्रममध्ये ठेवतात. तर अशा लोकांना तू काय संदेश देशील? आज फादरचे निमित्त मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की आपण आई वडिलांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे. कारण आपल्याला त्यांनी लहानपणापासून आपल्याला सांभाळलेलं आहे. जसं त्यांचं वय वाढत जाईल त्या हिशोबाने ते पण लहान होत जातात. त्यांचा पण आपण सांभाळ करणे गरजेचं आहे आणि कधीही आपण आई वडिलाला नाही म्हणलं पाहिजे कुठल्याही गोष्टीला. त्यांना आपण कायम सपोर्ट केलं पाहिजे आणि तेही आपल्याला खूप सपोर्ट करतात आणि शेवटपर्यंत आपल्याला आई वडीलच साथ देणार आहे, बाकी कोण नसणार आहे आपल्यासाठी. नक्कीच आई वडिलांचा आशीर्वाद किंवा त्यांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर नेहमीच आपण यशस्वी होतो. तर आज शाहरुख अख्तर यांनी फादर्स डे निमित्त खूप छान असा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर थँक्यू शाहरुख, आज तू आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.